उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यामध्ये वाहतुकीचे नियम मोडलेत। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अजितदादांच्या गाड्यांचा ताफा रस्त्यावरून उलट्या दिशेने गेलाय आणि ही दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत। विशेष म्हणजे वाहतूक पोलीस तिथे उपस्थित होते, मात्र पोलिसांनी अजित पवारांच्या रॉंग साइड प्रवासावर बिलकुल हरकत घेतलेली नाहीये। एरवी सर्वसामान्यांनी वाहतुकीचे नियम मोडले तर त्यांच्याकडनं पावती फाडली जाते, दंड आकारला जातो, मात्र व्हीव्हीआयपी असलेल्या अजित पवारांना नियम वेगळे आहेत का असा सवाल सर्वसामान्य नागरिक आता विचारतात। अजित पवारांचा ताफा रस्त्यावरून उलट्या दिशेने जात असतानाची ही संपूर्ण दृश्य आपण पाहतोय। त्यामुळे आता अजित पवारांवर संपूर्ण ताफ्यावर कारवाई का केली नाही असा देखील उपस्थित सवाल केला जातोय, कारण सर्वसामान्यांनी वाहतुकीचे नियम मोडले तर त्यांच्याकडनं पावती फाडली जाते, दंड आकारला जातो, मात्र व्हीव्हीआयपी असलेल्या अजित पवारांना वेगळे नियम आहेत का असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारतात। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळची ही संपूर्ण घटना आहे। आपण अजित पवारांचा हा ताफा पाहतोय। अजितदादांचा ताफा रस्त्यावरून उलट्या दिशेने जात असतानाची ही सगळी दृश्य कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। सागर, आपण पाहतो अजित पवारांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने हा वाहतुकीचे नियम मोडल्याचं कळतंय, काय नेमकं घडलेलं आहे? नक्की अजित पवार, मुरलीधर मोहोळ आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेले होते, मात्र त्यांना दौंडला जायचं असल्या कारणाने त्यांचा ताफा जो आहे तो कॅनवाय उलट्या दिशेने गेला। बंड गार्डनचा हा पूर्ण चौक आहे आणि या चौकामध्ये सिग्नल सुटलेला होता। सिग्नल सुटलेला असतानाही ताफा विरुद्ध दिशेने गेलेला आहे। त्या ठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी आपल्याला एक महिला पाहायला मिळते, मात्र ती शिट्ट्या वाजवत असतानाही त्या ठिकाणाहून ज्या गाड्या आहेत त्या समोरून गेलेल्या आहेत। समोरून सिग्नल सुटलेला, जर काही अनुचित प्रकार घडला असता त्याला जबाबदार कोण होतं, कारण की त्या ठिकाणी कुठलीही रॅली नव्हती किंवा कुठलीही गर्दी नव्हती आणि समोरचा रस्ता जो दिसतोय तो पूर्णतः मोकळा आपल्याला पाहायला मिळतोय। जर नियम बनवणारे नियम तोडत असतील तर त्यामुळे आपण पाहतोय अजित पवारांना आणि सर्वसामान्यांना वेगवेगळे नियम का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।